तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की इकडे आईसाहेब या घरी आलेले असतात. घरातल्या सगळ्यांनाच त्यांची काळजी वाटत असते. आता घरी आल्याबरोबर मंजिरी ही मीराजवळ येते आणि मीराला म्हणत असते, मीरा बाळा मला माफ कर, माझं चुकलं. मीरा म्हणते, आईसाहेब अहो काय बोलताय हे? त्यावर मंजिरी म्हणते, थांब मीरा थांब. अगं हे बघ, आज तरी मला कमीत कमी बोलू दे. माझी चूक आहे आणि मला ती तुझ्यासमोर कबूल करू देत. हे बघ, तू कायमच माझ्यावरती प्रेम केलंस. तू मला तुझी आई मानलंस आणि शेवटपर्यंत अगदी तू माझ्याबरोबर मी तुझी आई आहे अशीच वागत आलीस. पण मी मात्र तुला तसं मुलीप्रमाणे वागवलं नाही. मी तुझ्याबरोबर वाईट वागले. तुला वेळेप्रसंगी त्राससुद्धा दिला. तुझ्याशी खोटारडेपणा केला. तू माझ्या अथर्वबरोबर त्याला फसवून लग्न केलंस. या गोष्टीचा राग माझ्या मनात होता आणि म्हणून खरं तर मी तुला वाईट वागवलं. खरंच सांगते मीरा, माझा तुझ्यावरती बाळा कुठल्याही पद्धतीचा राग नव्हता. मला फक्त अथर्व आणि वेदाची काळजी वाटत होती. मला वाटत होतं की वेदाला तू व्यवस्थित सांभाळशील की नाही, म्हणून खरं तर मी हे सगळं काही केलं. खरंच सांगते, मी तुला मुलगी मानलं आणि कायम मी तुझ्यावरती मुलीप्रमाणेच प्रेम केलं. पण ज्यावेळेस तू मला फसवलंस, ही गोष्ट मला कळली, त्यावेळेस मला हा विचारच सहन नाही झाला गं की तू मला फसवलंस. आणि म्हणून खरं तर माझी चिडचिड झाली, माझा रागराग झाला खरंच. पण मी खरं सांगते, मनापासून मी तुझ्यावरती कधीच राग धरला नव्हता गं. मनापासून जर आपण एखाद्याला मुलगी मानलं किंवा प्रेम केलं तर सांग ना, खरंच आपण त्या लोकांबद्दल वाईट विचार करू शकतो का? त्यांना त्रास होताना आपल्याला बघवलं जाऊ शकतो का? तुला माहीत नाही आहे. खरं तर मी हा जो नवस केला होता तो अथर्व आणि वेदासाठी तर होताच, पण खरा नवस हा तुझ्या आणि अथर्वसाठी होता. त्यावर आता सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते, तुम्हा सगळ्यांना खोटं वाटत असेल ना, पण मी खरं सांगते, मी हा नवस अथर्व आणि वेदासाठी केला होता, पण खरा नवस हा अथर्व आणि मीराच्या नात्यासाठी होता. मी जाऊन महागौरी मातेला म्हटलं होतं की माझ्या अथर्वचं आणि मीराचा संसार हा सुखाने सुरळीत चांगला सुरू होऊ दे. मग मी इथे अनवाणी पायाने येईन आणि स्वतः तुझं दर्शन घेईन, तुला अभिषेक करेन. आणि म्हणून खरं तर मी आज अनवाणी पायांनी तिथे अभिषेक करायला गेले होते. आता अथर्वचा आणि मीराचा सुखाचा संसार सुरू झाला आहे. आता मी खरंच खऱ्या अर्थाने खूप खुश आहे. मला खूप आनंद वाटतोय. त्याबरोबर मीरा म्हणते, आईसाहेब अहो एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं? त्यावर लगेचच ती म्हणायला लागते की अगं आई म्हणतेस आणि माझ्यासाठी केलं असंही म्हणतेस. आईचं हे कर्तव्यच असतं की तिने आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट करायची. हे बघ, मी अथर्व आणि हिची सावत्र आई आहे, पण अनन्या आणि अथर्व यांच्यावर मी कायम माझ्या सख्ख्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केलं. मी माझा पान्हा फुटूच दिला नाही, कारण मला त्यांना अंतर द्यावं लागू नये म्हणून, त्यांच्यावर कधी प्रेम कमी पडू नये ना म्हणून. त्याबरोबर आता हे सगळं ज्यावेळेस ती बोलते त्यावेळेस घरातल्या सगळ्यांनाच तिने पूर्णपणे भावूक केलेलं असतं आणि मीरा तर पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकून गेलेली असते. मीरा ताबडतोब मंजिरीला म्हणते, आईसाहेब मी तुम्हाला मिठी मारू ना? त्यावर मंजिरी म्हणते, अगं आता आई म्हणालीस ना, मग मार की. त्याबरोबर लगेचच मीरा मंजिरीला घट्ट मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागलेले असतात. आणि मीरा आता म्हणत असते, आईसाहेब खरंच मला माफ करा, माझं चुकलं. मी एकदा तरी तुम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं. मी वेदाच्या बाबांबरोबर लग्न असं नको करायला हवं होतं. पण तुमची शपथ, मी खरं सांगते, तेव्हाची परिस्थितीच अशी होती ना की खरोखर बोलण्याला वेळच नव्हता. मला काहीतरी मला करावंच लागणार होतं. डायरेक्ट ॲक्शन ही एकच संधी होती माझ्याकडे, म्हणून मी हे सगळं केलं. वेदासाठी केलं. जर मी ते केलं नसतं तर आज काहीतरी चित्र वेगळं असतं. मला माहीत होतं तुम्ही माझ्यावर फार काळ नाहीच रागवू शकत. तुम्ही मला माफ करणार आणि बघा ना, तुम्ही मला माफ केलंतही. खरंच आईसाहेब थँक्यू. तुमचं मन खूप मोठं आहे. त्याबरोबर मंजिरी म्हणते, पण आता मलाही तुझ्याकडून एक वचन हवं आहे. मीरा म्हणते, काय? त्यावर ती सांगते, आजच्या नंतर काहीही झालं, अगदी छोट्यातली छोटी कुठलीही गोष्ट असली तरी तू ती माझ्यापासून लपवायची नाही. येऊन पहिली मला सांगायची. मग अगदी ती काहीही गोष्ट असू शकते, तुझ्या माहेरचं असू शकतं, इथलं असू शकतं, आपल्या घरात तुला कोणी काही बोललेलं असू शकतं. सगळं अगदी तू येऊन पहिलं मला सांगणार आहेस.
वचन दे. त्यावर मीरा म्हणते, आईसाहेब मी वचन देते. आजच्या नंतर मी तुमच्यापासून कधीच काहीच लपवणार नाही. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, सगळ्यात छोटी गोष्टसुद्धा येऊन मी तुमच्यापर्यंत सांगेन. त्याबरोबर मंजिरी म्हणते, हां आता माझी मुलगी शोभशील तू. तुला माहिती आहे अनन्यासुद्धा मला सगळं सांगायची. अगं आजही तिला एखाद्या गोष्टीत काही डाऊट असेल ना तर ती येऊन माझ्याशी बोलते, मला सांगते सगळं. मग तुझीसुद्धा मी आईच आहे ना, मग तूसुद्धा मला सर्व गोष्टी शेअर करायला हव्यास, सांगायला हव्यासच की. त्यावर मीरा म्हणते, हो आईसाहेब तुमचं बरोबर आहे. खरंच मी प्रत्येक गोष्ट येऊन तुमच्याजवळ बोलेन आणि आजच्या नंतर पुन्हा कधीच तुमच्याशी खोटं बोलणार नाही, तुमच्याशी कधीच चुकीचं वागणार नाही. पण मी खरं सांगू का, अगदी तुमची शपथ घेऊन मी फक्त एकच गोष्ट ही तुमच्यापासून लपवली की मी अथर्वबरोबरती फसवून लग्न केलं. पण मी त्या व्यतिरिक्त तुमच्यापासून आजपर्यंत काहीच लपवलेलं नाही आहे हो, खरंच. त्याबरोबर मंजिरी म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता जे झालं त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळून स्वतःलाही त्रास करून घ्यायचा आणि घरातलं वातावरणही दूषित करायचं, हे मला करायचं नाही आहे. त्यामुळे आता आजच्या नंतर या घरामध्ये अथर्वबरोबर तुझं लग्न कसं झालं हा विषय कायमचा बंद. आता खरं तर मनातल्या मनात मंजिरी म्हणत असते, मीरा तुला मी कसं फसवलं हे तुला नाही कळत आहे. तुझा काटा आता मला गोड बोलूनच काढावा लागणार आहे. तुझा तो बाप नागनाथ जर माझ्या हाताला लागायचा असेल तर त्याच्यासाठी तू हा माझा एकमेव प्यादा आहेस. आता तुझ्याशी गोड बोलून मी तुझ्याकडून तुझा बाप कुठे असतो, काय करतो, कसा राहतो या सर्व गोष्टींची माहिती मिळवणार. आणि एकदा का मला या सर्व गोष्टींची माहिती मिळाली की मग तो दिवस तुझ्या बापाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार. एकदा का तुझा बाप जो तुझ्या पाठीशी प्रत्येक गोष्टीत उभा असतो तो संपला की मग तुला संपवणं मला फार काही अवघड जाणार नाही. एकदा का तुला संपवलं की मग ती अंबिका काहीच करू शकणार नाही आणि मी तिच्या नजरेच्या समोर जरी तिच्या वेदाचा बळी दिला तरीसुद्धा तिला काही करताच येणार नाही आणि ती काहीच करू शकणार नाही. त्यामुळे खरंच आता माझं प्रेम हा माझा एकमेव हत्यार झालेला आहे. प्रेमाने आजपर्यंत जसं मी या म्हातारड्याला, ह्या अथर्वला आणि या मूर्ख अनन्याला फसवत आलेली आहे, आज मला त्याच प्रेमाचा वापर तुझ्याही बाबतीत करावा लागणार आहे. आजपर्यंत मी तुला तिरस्कार दाखवत गेले पण खरं तर तो माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरला. आता तुझ्यावरती प्रेम करूनच कसा प्रेमाने तुझा काटा काढते तो तू बघतच राहशील. त्याबरोबर आता लगेचच मीरा म्हणते, आईसाहेब अहो कोणत्या विचारात हरवलात. त्यावर मंजिरी म्हणते, अगं काही नाही, मला वाटत होतं की तू मला माफ करशील की नाही, तुझ्याशी घरी येऊन कसं बोलू, पण खरंच सांगते आता तुझ्याशी बोलून मला बरं वाटते. त्यावर लगेचच ती म्हणते, तुम्ही खोलीत जाऊन बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते मस्त गरम गरम. मग आता मंजिरी खोलीत येते आणि बसते. तर आता त्या ठिकाणी अंबिका आलेली असते आणि बिचारी अंबिका म्हणत असते, आई अहो तुम्हाला माहीत नाही आहे मी खरंच किती म्हणजे किती खुश आहे ते. अहो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही माझ्या बहिणीवरती मीरावरती रागवलं होतात ना, पण या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटत होतं. मीराने अथर्वबरोबर लग्न केलं पण मला माहिती होतं हे सगळं काही मीराने वेदाच्या भविष्यासाठीच केलं, त्यामुळे मी नाही रागवले. आणि तुम्हाला खरं सांगू का, अहो आपल्या वेदाचा मीरावरती इतका जीव आहे ना की तिचा माझ्यावरही जितका जीव नाही आहे तितका तिचा मीरावरती जीव आहे. तुम्हाला आठवतं आहे का, तिने शाळेत चित्र काढलं होतं, आई बाबा आणि ती, त्याच्यामध्ये सुद्धा तिने माझं चित्र नव्हतं काढलं तर तिने तिच्या मीरा आईचं चित्र काढलं होतं. हां आता अर्थात थोडं वाईट त्यावेळेस मला वाटलं होतं की माझा ती इतक्या लवकर विसरली, पण मी खरं बोलू माझी वेदा नाही विसरणार मला आणि ती मीरालासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आई म्हणून स्वीकारेल खरंच. त्याबरोबर आता मंजिरी मनातल्या मनात म्हणत असते, अंबिका 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 अगं तुला काय वाटतं, मी तुला बघू शकत नाही आहे का. अगं मूर्ख मुली, तू मला दिसतेस सुद्धा आणि मी तुला ऐकते सुद्धा, पण मी तुला हे जाणवू देत नाही आहे, कारण जर ही गोष्ट तुला जाणवली तर तुला माझा खरा चेहरा समजेल आणि जर तुला माझ्याबद्दलचं सत्य समजलं तर मग तू तुझ्या त्या मूर्ख मुलीला माझ्यापासून प्रोटेक्ट करत राहशील आणि जर तू तिला माझ्यापासून प्रोटेक्ट केलंस तर ज्यावेळेस मला तिची बळी द्यायची आहे त्या काळ्या रात्रीच्या दिवशी मला तिची बळी देता येणार नाही आणि जर मी बळी दिली नाही तर
माझी मार्जिरी चिरतरुण होऊ शकणार नाही आणि मला हवी असलेली सगळी अदृश्य काली शक्ती मिळू शकणार नाही आणि त्यासाठीच मी आजपर्यंत तुझ्याशी खोटं वागत आलेली आहे. एकदा का मी वेदाचा बळी दिला की त्यानंतर माझा या घराशी, या माणसांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क उरणारच नाही, कारण मग ह्या जगातली संपूर्ण शक्तिशाली व्यक्ती मी होऊन जाईन. मंजिरी सगळ्यात शक्तिशाली होऊन जाईल. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अंबिका म्हणत असते, आई अहो तुम्ही काही बोलत का नाही आहात, तुम्ही इतके शांत का बसलाय. तर इथे मनात मंजिरी म्हणत असते की आता फक्त काही दिवस मला कळ काढावी लागणार आहे. एकदा का ती मीरा माझ्यावरती विश्वास ठेवून मला सगळं काही सांगायला लागली की हळूहळू मग मी तिला तिच्या बाबांबद्दल माहिती विचारेन. एकदा का मी तिला तिच्या बाबांबद्दल माहिती विचारली की मग मी तिच्या बाबांचा खेळ खल्लास करणार आणि मग बास, मग मला कोणीच काहीच नाही करू शकणार आणि तो मूर्ख वेडा म्हातारा तो मेला तरी कोणाला काही फरकही नाही पडणार, कारण मुळात आधीच तो लोकांना जीवाच्या जड झालेला आहे. त्यामुळे तो मेला तरी कोणीही त्याच्यावरती साधं लक्षही देणार नाही. एखादं जनावर जसं मरून पडतं तसाच लोकांना फरक पडणार नाही. असो, जाऊ देत, आता जरा सुनेकडून लाड करून घेते असा विचार मंजिरी करायला लागते. आता मंजिरी ही मीराला म्हणायला लागते, मीरा अगं येतेस ना मला खायला घेऊन. मीरा अगं खरोखर मला भूक लागली, ये लवकर. त्याबरोबर लगेचच अंबिका म्हणते, आई तुम्ही थांबा, मीरा कुठे राहिली ते मी बघते. आणि मग आता अंबिका ही मीराकडे येते आणि मीराला सांगते, मीरा अगं आईना बघ केवढी भूक लागली आहे, ती लवकर नेऊन त्यांना खायला दे, तुझी वाट बघतायत त्या. त्यावर मीरा हो अंबिकाताई मी जातच होते असं म्हणते. अंबिका म्हणत असते, मीरा तुला खरं सांगू का, मला केवढा म्हणजे केवढा आनंद झाला आहे तो. मी अगं खूप खुश आहे. तुला माहिती आहे का, आईसाहेबसुद्धा ना खूप हट्टी आहेत. म्हणजे अथर्व हा अगदी आईसाहेबांसारखा आहे. ज्यावेळेस त्या म्हणतात ना की हे करायचं त्यावेळेस त्या तेच करतात, ज्यावेळेस त्या म्हणतात की हे नाही त्यावेळेस त्या नाहीच करत. मला तर वाटलं होतं त्या तुझ्याशी कधी बोलायला लागतील, पण तू जिंकलंस त्यांना तुझ्या प्रेमाने. त्यावर मीरा म्हणत असते, अंबिकाताई अगं प्रेमाने सगळं जग जिंकता येतं आणि माझी राधाताई होती ना ती तर अशीच होती, ती तर प्रेमाने सगळं जिंकायची. तिनेच शिकवलं होतं मला, प्रेमाने सगळं जग जिंकता येतं. आज मी सगळी माणसं जिंकते, पण तीच नाही आहे गं माझ्याबरोबर. इतक्यात तिकडे अथर्व येतो. अथर्व म्हणतो, मीरा कोणाबरोबर बोलतेस. मीरा म्हणते, काही नाही, नाश्त्याचं स्वतःशीच बडबडत होते, काय करायचं कसं. त्यावर अथर्व म्हणतो, बरं ठीक आहे, पण मला किती आनंद झाला आहे तो आज. अगं फायनली आई तुझ्याबरोबर चांगलं वागायला लागली. इतके दिवसांपासून तू नाराज होतीस की आई तुझ्याशी बोलत नाही, पण आता आई तुझ्याशी बोलायला लागली. तर इथे दादासाहेबसुद्धा खूप खुश असतात. दादासाहेब मंजिरीला म्हणत असतात, बघितलंस ना मंजिरी, शेवटी मीराने तुझं मन जिंकलंच. अगं ती मुलगीच एवढी गुणाची आहे ना की ती कोणाचंही मन सहज जिंकू शकते. त्याबरोबर लगेचच मंजिरी म्हणते, हो ना बरोबर आहे तुमचं. तर आता लगेचच इकडे मीरा ही आईसाहेबांसाठी नाश्ता घेऊन येते आणि आईसाहेबांना म्हणते, आईसाहेब हा घ्या तुमचा नाश्ता. खरं तर मी खूप खुश आहे आज. आजचा दिवस ना हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी आणि सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आजच्यानंतर मला तुमची सेवा करता येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी सासरी तर आले होते पण मला खरं सासर मिळालं आहे असं वाटत नव्हतं, पण आता तुम्ही मला आईसाहेब बोलण्याची परवानगी दिली आहे ना, आता बघा, आता मी खरोखर माझ्या सासरी आल्यासारखं मला वाटतंय आणि आता खरंच माझं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. तर आता हे सगळं काही माया आणि नर्मदा आत्या बघत असतात आणि यांच्या पोटात खूप दुखत असतं, कारण यांना माहीतच नाही आहे ना की मंजिरी हे जे सगळं काही बोलते ते नाटक आहे, खोटं आहे. त्यामुळे त्यांना वाटत असतं की मंजिरी इतक्या लवकर कशी काय पलटू शकते. मंजिरीने ह्या मीराला सून म्हणून खरोखर स्वीकारलं की काय. जर हे असं झालं असेल तर मग मात्र आपली चांगलीच वाट लागेल असं आता माया म्हणते. तर नर्मदा आत्या तिला म्हणते की ही वहिनी अशीच आहे, पहिल्यापासून पलटखोर. तर आता मंजिरी लगेचच त्या दोघींकडे बघते तर त्या दोघींना खुणावते, काय झालं. त्यावर त्या म्हणतात, नाही काही नाही, तुमचं सासू सुनेचं प्रेम बघून पोटात गोळा आला. त्यावर लगेचच सगळे त्यांच्याकडे पाहायला लागतात. तर त्या म्हणतात, आश्चर्याने गोळा आला, आनंदाचा गोळा आला, आम्ही आलोच हा. आणि मग मायाच्या रूममध्ये त्या दोघीजण येतात. माया पुन्हा एकदा खोलीमध्ये तोडफोड करायला लागते आणि म्हणत असते की सगळीजणं माझ्याशी असंच वागतात, सगळेजण माझी साथ कायम अर्ध्यावर सोडतात, माझा विचार कोणीच करत नाही. त्याबरोबर आता नर्मदा आत्या
तिला सांगत असते की माया, ही वेळ भांडत बसण्याची नाही आहे, तर ही वेळ करून दाखवण्याची आहे. हे बघ, आता बोलत बसू नकोस, तर काहीतरी असं कर की ज्यामुळे वहिनींना पश्चाताप होईल त्यांच्या करण्यावरती आणि त्यात पुन्हा तुझी बाजू घेतील. तर अथर्व हा मात्र आता ठरवतो की घरात काहीतरी मस्त ग्रँड सेलिब्रेट करूया. आता एवढं सगळं चांगलं घडून गेलेलं आहे. आई आणि मीरा एकत्र आल्या आहेत. त्यावर मीरा म्हणत असते काही सेलिब्रेशन वगैरे नको, मस्त चांगलं पहिलं देवळात जाऊन येऊया. एवढे दिवस मी देवाकडे रोज प्रार्थना करत होते की मी आणि आईसाहेबांनी एकत्र यावं. त्यावर अथर्व म्हणतो, अगं तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण करू, देवळात जाऊ, पण त्यानंतर ग्रँड सेलिब्रेट करू मस्त काहीतरी. त्याबरोबर मीरा म्हणते, बरं तुम्हाला जे हवं ते करा, पण पहिलं मंदिरात जाऊ आणि मग. त्यावर अथर्व सांगतो, बरं ठीक आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की मंजिरीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर कधी येईल. पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. धन्यवाद.